तेव्हा कोर्टाच्या निकालाचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केलेलं आहे। दरम्यान या संपूर्ण प्रकरणी कोर्टानं निकाल सुनावताना काय नेमकं निरीक्षण नोंदवलंय आपण पाहूया। बॉम्बस्फोट झाल्याचं सरकारी पक्षानं सिद्ध केलं नाही असं कोर्टानं म्हटलेलं आहे। तपासात अनेक त्रुटी राहिल्या, पंचनामा योग्य नव्हता, अशी काही महत्त्वाची निरीक्षणं कोर्टानं नोंदवलेली आहेत। स्कूटरमध्ये स्फोट झाला हे सिद्ध होत नसल्याचं कोर्टाचं म्हणणं आहे। दुचाकीचा चेसिस नंबरही रिकव्हर करण्यात आलेला नाही। साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर दुचाकीच्या मालक होत्या हे स्पष्ट नाही। कर्नल प्रसाद पुरोहितांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यापूर्वीची मान्यता चुकीची असल्याचं कोर्टानं म्हटलंय। आरडीएक्स कर्नल प्रसाद पुरोहितांनी आणलं याचाही पुरावा नाही। जागेवरून हातांचे ठसे जप्त करण्यात आले नाहीत। बैठकांसंदर्भातही तपास यंत्रणेच्या दाव्यांवर आम्ही समाधानी नाही। आधी लावलेला मकोका नंतर मागे घेतल्यानं सगळे जबाब निरर्थक ठरतात। या प्रकारात यूएपीए लावणं चुकीचं असल्याचं कोर्टानं म्हटलंय। केवळ संशयाच्या आधारावर आरोपींना दोषी ठरवू शकत नाही।